नमस्कार मंडळी. गाथा साहसाची ह्या कार्यक्रमात मी गीता परबांची तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतेय. तर मित्र हो, तुम्हाला माहितीये आपल्या ह्या कार्यक्रमात शूरवीर आणि साहसी लोकांची आपण प्रकट मुलाखत घेतो. तशीच मुलाखत आज आपल्या रंगमंचावरती होणार आहे. त्यासाठी मी रंगमंचावरती आमंत्रित करते असेच एक शूरवीर ज्यांच्या नावातच शौर्य आहे, असे शूरवीर शौर्य शूरवीर शौर्य रे यांचं. सर, तुम्ही तिथून कुठून आलात? मेन गेट नाही यायचं ना. ते मी पायपावर चढून आलो. अहो, लिफ्ट नाही यायचं ना. मी शूरवीर आहे, मी असाच येतो. ही पानं कसली आहेत? हे तर मी पाईप चढत असताना मधच हे झाड आलं, तर त्याचं असं मूळ पकडायला गेलो तर ही पानच माझ्याशी तोंडात आली. सर, टॉयलेटचा पाईप आहे तो. बसा ना, बसा. आपण मुलाखतीला सुरुवात करूया. थँक्यू थँक्यू. 5 वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे तुम्ही. अहो, तुमचं नाव एका दमात घेणं सुद्धा एक प्रकारचा टास्क आहे. शूरवीर शौर्य. काय म्हणाल तुम्ही? येणार येणार. शूरवीर शौर्य. ते शौर्य अनुभव आहे. ते शौर्य रवानाथ राहुल गावकर रे असं आहे. वा वा वा, किती अवघड आहे नाही. ऍक्च्युली माझं खरं नाव दत्तुरे. दत्तुरे नाही, दत्तू रवानाथ राहुल गावकर रे असं आहे. हा, बरोबर बरोबर. शौर्य ही पदवी तर लोकांनी बहाल केली आहे ना तुम्हाला. सर, मी ना तुमची बायोग्राफी वाचलीये. त्यात तुम्ही एवढं भारी भारी लिहिलंय ना, मला तुमच्याबद्दल कम्प्लीट माहिती आहे. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही माझं आत्मचरित्र वाचलेलं आहे. बाय द वे, कोणतं आत्मचरित्र वाचलं तुम्ही? तिखट लागतंय का तुम्हाला काही? नाही, त्याचं काय, ही माझी बालपणापासूनची सवय. तर तुम्ही माझं आत्मचरित्र वाचलेलं आहे. कोणतं आत्मचरित्र? म्हणजे मी तिसरीत असताना लिहिलं होतं माझं पालथे पडणे, रांगणे ते चढणे प्रवास. त्यानंतर 8वीत असताना लिहिलं मी चढणे, उतरणे आणि चढणे प्रवास. त्यानंतर 12वीत असताना लिहिलं चढणे, उतरणे, अजून चढणे प्रवास. आणि आताच नुकतंच लिहायला घेतलंय ते म्हणजे अजूनच चढणे बाकी. वा वा वा. सर, तुम्ही उतरण्याबद्दल कधी लिहिणार आहात? ते उतार वयात. वा. सर, मी तुमची सगळी आत्मचरित्र वाचली आहेत. थँक्यू व्हेरी, आय एम प्राऊड ऑफ यू. तुमचा नंबर जाताना देऊ जाऊ. तर आपण जराही वेळ न दवडता मुलाखतीला लगेच सुरुवात करूया. बिलकुल बिलकुल. तर सर, आपण तुमच्या जन्माबद्दल बोलूया. म्हणजे जन्माबद्दल म्हणायचं झालं तर ती एक गंमतच झाली. गमतीत बघा काय झाले प्रेक्षक. वा वा सायली वा. हा, हॅलो, एक्सक्यूज मी, काय बोलता तुम्ही? मी माझ्या जन्माची गंमत सांगत नाहीये, तो किस्सा सांगतोय तुम्हाला. ऐका श्रोते हो, ऐका. नीट कान देऊन ऐका. म्हणजे एक शूरवीर धाडसी माणसाचं आयुष्य जन्मापासूनच एवढं साहसी असेल असं क्वचितच घडतं नाही. हा, म्हणजे त्यावेळेस असं झालं होतं की मी असं. सर, पोटात असताना त्यांची आई घरून हॉस्पिटलला जायला निघाली हो, होती. म्हणजे घोडागाडी केली होती ना सर? हो, घोडागाडी केली. म्हणजे यांच्या आईला असह्य वेदना होत होत्या. होणारच ना. असह्य वेदना या होणारच ना. एका साहसी पुरुषाला जन्म देताना वेदना या होणारच ना. बरोबर ना सर? हो, म्हणजे काय, म्हणजे त्या वेदनेतूनच मी प्रेरणा घेतली. आणि त्याच क्षणी माझ्या मनात हा विचार आला की हेच ती योग्य वेळ. याच वेळेस सुळकन जन्म घेतला पाहिजे. सुळक्यांशी केवढं जुनं ना ते सरांचं. डोंगर दऱ्या सुळके ह्यातच असतात आमचे सर्व. हा, म्हणजे प्रसंग महत्वाचा ना. प्रसंग म्हणजे त्यावेळेस झालं काय की माझी आई जी आहे, यांची आई कशी बशी घोडागाडीत जाऊन त्यांना असह्य वेदना होत होत्या. घोडागाडी चालायला लागली. भर धाव, हे तगडं
आणि अचानक रस्त्यात एक मोठा खड्डा आला आणि घोडा लागला. किंकाळायला लागला. आईला बाहेर पडता येईना, गाडी बाहेर येईना, आई तशीच अडकून बसते. पण या साहसी पुरुषाने त्याही परिस्थितीत त्या घोडा गाडीतच जन्म घेतला. कमाल सर, कमाल आहात सर तुम्ही, कमाल आहात. वा वा वा, असंच घडलं होतं ना सर? हो म्हणजे यांनी जरा असं साधक बाधक पद्धतीने ते सांगितलेलं आहे. म्हणजे अजून जरा खोलावं सांगता आलं असतं. म्हणजे माझा जो जन्म जो आहे तो फार रोमांचक पद्धतीने मी सांगतो. म्हणजे तुम्ही अगदी असा पटकन आटपून टाकला तर माझा जन्म हरकत नाही. आता काय सांगितलं ते सांगितलं. तर सर मी तुमची ना बायोग्राफी अख्खी वाचली. कसले भारी आहात सर, तुम्ही भारी आहात. जाताना नंबर फक्त सर तुम्ही 3 वर्षाचे असताना जो किस्सा घडला ना तो आमच्या प्रेक्षकांना सांगा. म्हणजे तो किस्सा तुमच्या लक्षात आहे तर वा वा, क्या बात आहे. म्हणजे तो किस्सा फार महत्वाचा आहे माझ्या आयुष्यातला. म्हणजे जन्माला येऊन मला पहिला जर काही मी पराक्रम केला असेल तर कदाचित तो. म्हणजे त्यावेळेस असं झालं होतं की एका 3 वर्षाच्या मुलाने जिवंत सापाला पकडलं म्हणजे काय? अहो असं कसं तुम्ही डायरेक्ट मूळ मुद्द्याला हात घालता. अहो असं नसतं सांगायचं ते. अहो ते शौर्य काही लहान सहान शौर्य नव्हतं, ते मोठं शौर्य आहे ते. तुम्ही असं पटकन सांगू नका होतं. माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा प्रसंग आहे तो, मला असा रंगवून सांगायचा होता. म्हणजे तो साप असा माझ्या डोळ्यासमोर आला, त्याने माझ्या नजरेत नजर घातली आणि फुटकार वगैरे दिले होते त्याने. ते मला सगळं रंगवून सांगायचं होतं. पण आता काय ते तुम्ही असं पटकन सांगून गेला तर हरकत नाही. तर मी असा अंगणात खेळत होतो आणि तेवढंच बघतो तर काय असं नसतं सांगायचं ते. आणि त्यानंतर सरांना पहिला बालवीर पुरस्कार मिळाला. सरांसाठी जोरदार टाळ्या. अहो टाळ्या म्हणाल्यात त्या. काय चाललंय हे? म्हणजे सर जाऊ दे, तुम्ही पुढचं सांगा ना आम्हाला काय झालेलं. हो म्हणजे साधारणतः यांनी जसं सांगितलं तसंच घडलं. फक्त तो साप तुम्ही फार पटकन मारून टाकलात. तो फार महत्वाचा प्रसंग आहे. सर त्याचं काय झालं ना, मी वाचताना पण एवढी एक्साइट झाले होते ना. काय 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 होय? अहो, सावकाश हो. सर एक फोटो. हो प्लीज या. नाही काढा ना, आमचा काढा. प्लीज प्लीज सर. थँक्यू. मी खूप फॅन आहे सर. काय परफॉर्मन्स दिला तुम्ही सर. एक फोटो माझ्या. नाही तुमचा नको. हॅलो बसा ना सर, बसा. सर तुम्ही पुढचे किस्से सांगा आम्हाला. तो जो तुम्ही 10 वर्षाचे असताना जो किस्सा घडला. एक मिनिट तो किस्सा कोणी बोलणार नाही. प्लीज प्लीज तू तो किस्सा सांगायचा नाही. तो फार महत्वाचा किस्सा आणि तो फक्त मीच सांगणार. प्लीज एक शब्द चकार शब्द तोंडात ना काढायचा नाही, कळलं ना? अजिबात काय बोलायचं. सर म्हणतो किस्सा एवढा भारी हे बघा तुम्ही एकतर बोलू नका किंवा ते तोंडावरचं बोट तरी काढा. हा काय मी इकडे माझी प्रकट मुलाखत आहे की नाही? तुम्ही फक्त मला प्रश्न विचारा, त्याची उत्तर मी देतो. हा सर माझ्या वाचनात असं आलंय की तुमची सगळी चेष्टा करायचे, तुम्हाला ना असं वेगवेगळ्या नावांनी चिडवायचे. ते आता कसं? तुटलेला खडू, झिजलेला खोडरबर, होळीतला नारळ. कोण रे? मी बटल्या. अरे तुझा बाप बटल्या. अरे तुझा खानदान बटल्या. मी बटल्या काय? तुझ्या बापाचं खातोय मी बटल्या बोलायला. मला बोलतो बटल्या. मी बटल्या आलाय. मी बटल्या. मला बोलतो बटल्या. सर अरे नको मला बाटल्या. आज तर मी ग्लासातूनच घेणार. नीटच मारतो आज, नीट. हे बघा हे असं माझं भान सुटतं बघा. कशाला तुम्ही त्या मित्रांचा विषय काढला? सॉरी आपण ना माझ्या प्रकट मुलाखतीविषयी बोलूया. त्याबद्दल प्लीज तुम्ही प्रश्न विचारा. बाकी काय? अहो त्याबद्दलच तर विचारते ना मी सर. तुम्ही ना त्या चिडवणाऱ्या मुलांना बरोबर उत्तर दिलं. म्हणजे तुम्ही 10 वर्षाचे असताना जो किस्सा केला ना तो आता मी प्रेक्षकांना सांग. तो अजिबात तोंड उघडायचं ना, गप्प बस.
तर माफ करा तर झालं असं की त्यावेळेस मी आणि माझे काही मित्र आम्ही भोशी डॅमवर खेळायला गेले होते आणि मग त्यांचा मित्र अचानकच पाण्यात पडला आणि मग? तो बुडायला लागला त्याच्या नाकातोंडात पाणी जायला लागलं सरांनी पाण्यातच उडी घातली. त्याचा पकड धरला आणि त्याला पाण्याबाहेर काढलं. आणि मग त्याच्यावरती प्रथमोपचार केले. आणि मग काय आणि मग तो वाचला. वा सर वा 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 वा. अहो तुमचं ना जितकं कौतुक करावं ना तितकं कमीच आहे हो सर, कमीच आहे. तुम्हाला हा एवढा भारी किस्सा एवढ्या प्रेक्षकांसमोर सांगताना कसं वाटतंय सर? हा सांगा ना कसं वाटतंय? एवढ्या प्रेक्षकांसमोर हा किस्सा मी सांगितला आणि मग हा किस्सा होता. अगं भवाने, आणि मगच्या पलीकडे मला काय बोलायला दिलास का तू? हा मित्राला वाचवण्याचा किस्सा मी किती रोमहर्षक पद्धतीने जनतेसमोर सांगतो, तुला माहिती आहे का? सॉरी सर अगं, या किस्स्यासाठी मला वन्स मोर मिळायचं, वन्स मोर. क्लॅरिटी ठेवायची ना सर. सॉरी अहो मी ना ते वाचल्या ना असा प्रसंग असा कट टू कट माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला हो. अगं पण जे मी आठवून आलोय ते मला बोलू दे ना. सॉरी सर. अहो ते आत्मचरित्र वाचलंय ना, त्यात पान नंबर 90 वर अगं, असेल. मारून टाकते आत्मचरित्र, मारून टाकते आत्मचरित्र. सॉरी सर. आपण ना मुलाखतीची सुरुवात ना अशी नव्याने करूया. काय म्हणाल ते? नव्याने करूया सुरुवात मुलाखतीची. नव्याने मुलाखतीची सुरुवात करूया. आता तर नव्यानेच मुलाखतीची सुरुवात करूया. बरं मला सांग, वयाच्या 50व्या वर्षी मला राष्ट्रपती साहसी पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. तो किस्सा मी आता सांगतो. एक चकार शब्द काढायचा नाही तोंडून, कळलं? तर त्यावेळेस असं झालं होतं की मी आणि माझे मित्र आम्ही काश्मीरला गेलो होतो आणि आतंकवादीनं बांबूने फटके मारले यांनी. अरे, ही माझ्या सगळ्या किस्सांना